नमस्कार. आजचा विषय त्याने स्पर्धकांना हरवलं नाही. त्याने स्वतःची जुनी आवृत्ती हरवली. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. यंदाचा सर्वोत्तम उद्योजक पुरस्कार जात आहे राजेशकडे. सगळे उभे राहून टाळ्या वाजवत होते. कॅमेरे फ्लॅश होत होते. हसरे चेहरे, यश, सन्मान, प्रतिष्ठा. पण स्टेजवर चालत जाताना राजेशच्या डोळ्यासमोर वेगळंच दृश्य चालू होतं. आजचं नाही, 10 वर्षापूर्वीचं. त्याचं छोटस ऑफिस, एक टेबल, एक खुर्ची, एक ग्राहक आणि भरपूर आत्मविश्वास. किंवा खरं सांगायचं तर अति आत्मविश्वास. त्या काळात त्याचा व्यवसाय चांगला चालत होता. ग्राहक समाधानी होते. स्पर्धा कमी होती. नफा ठीक होता. आणि राजेशला वाटत होतं, मला सगळं माहित आहे. नवीन मार्केटिंग नको, नवीन टेक्नॉलॉजी नको, सोशल मीडिया वेळेचा अपव्यय, AI फॅशन आहे. नवीन शिकायचं कशाला? कारण त्याच्याकडे अनुभव होता आणि अनुभवाच्या जोरावर तो पुढची अनेक वर्ष जगू शकेल असं त्याला वाटत होतं. पण बाजाराला त्याचं मत विचारायचं नव्हतं. ग्राहक बदलले, स्पर्धक बदलले, तंत्रज्ञान बदललं, व्यवसाय करण्याच्या पद्धती बदलल्या आणि सर्वात महत्वाचं, खेळाचे नियम बदलले. एक दिवशी त्याचा जुना ग्राहक दुसऱ्या कंपनीकडे गेला, मग दुसरा, मग तिसरा. राजेश चिडला. त्याला वाटलं मार्केट खराब आहे. पण एक दिवस त्याचा मुलगा ऑफिसमध्ये आला. त्याने एक साधा प्रश्न विचारला, बाबा, जर आज तुम्ही हा व्यवसाय शून्यातून सुरू करत असता तर तुम्ही तो हाच व्यवसाय केला असता का? राजेश शांत झाला. कारण उत्तर त्याच्याकडे नव्हतं. त्या रात्री तो उशिरापर्यंत ऑफिसमध्ये बसला. समोर जुने फाईल्स, जुने रेकॉर्ड्स, जुने यश, जुने पुरस्कार. आणि अचानक त्याला जाणवलं, तो स्पर्धकाकडून हरत नव्हता. तो स्वतःच्या जुन्या विचाराकडून हरत होता. दुसऱ्या दिवशी त्याने एक निर्णय घेतला, लहानसा पण आयुष्य बदलणारा. दररोज काहीतरी नवीन शिकायचं. सुरुवातीला कठीण होतं, कारण शिकण्यासाठी नम्रता लागते आणि नम्रता अहंकाराला आवडत नाही. त्याने पुस्तक वाचायला सुरुवात केली. पण यावेळी फक्त वाचली नाहीत, नोट्स काढल्या, टीमला शिकवलं, ब्लॉग्स लिहिले, व्हिडिओ बनवले. मजेशीर गोष्ट, लोकांना शिकवताना त्यालाच समजायला लागलं. त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. ग्राहक का सोडून जातात? आपण काय गृहीत धरतोय? आपण काय पाहत नाही आहोत? हळूहळू व्यवसाय बदलू लागला. मग त्याने स्वतःभोवती नवीन लोक गोळा केले. अधिक हुशार, अधिक उत्सुक, अधिक प्रगतिशील. कारण त्याला एक गोष्ट समजली होती, तुमचं वातावरण तुमचं भविष्य बनवत असतं. ज्या दिवशी त्याने सगळ्या उत्तरापेक्षा प्रश्नावर प्रेम करायला शिकला, त्या दिवशी त्याची वाढ सुरू झाली. ज्या दिवशी त्याने चुका लपवणं बंद केलं, त्या दिवशी त्याने वेगाने शिकायला सुरुवात केली. ज्या दिवशी त्याने अनुभवावर विसंबून राहणं थांबवलं, त्या दिवशी त्याने स्वतःला बदलायला सुरुवात केली. आणि आज 10 वर्षानंतर तो पुन्हा त्या स्टेजवर उभा होता. हातात पुरस्कार, समोर हजारो लोक. पण त्याला माहित होतं, हा पुरस्कार व्यवसायासाठी नव्हता. हा पुरस्कार एका निर्णयासाठी होता. मी शिकणं कधीच थांबवणार नाही. कारण आजच्या जगात तुमचा सर्वात मोठा स्पर्धक दुसरी कंपनी नसते. तुमचा सर्वात मोठा स्पर्धक असतो कालचा तुम्ही. आणि जो माणूस दररोज शिकतो, तो दररोज स्वतःची नवीन आवृत्ती तयार करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, ज्ञान महत्वाचं आहे, अनुभवही महत्वाचा आहे, पण त्याहून महत्वाचं आहे शिकत राहण्याची क्षमता. कारण भविष्य त्या लोकांचं नाही ज्यांना सर्वात जास्त माहिती आहे. भविष्य त्या लोकांचं आहे जो सर्वात
वेगाने शिकतात. आजपासून फक्त 3 गोष्टी करा. 1. दररोज एक नवीन गोष्ट शिका. 2. आठवड्यातून एकदा ती कोणाला तरी शिकवा. 3. महिन्यातून एकदा स्वतःच्या एखाद्या जुन्या विश्वासाला प्रश्न विचारा. बस, हाच सतत वाढीचा पाया आहे. कारण बदलणाऱ्या जगात शिकणं हा पर्याय नाही, ती गरज आहे. अनेक उद्योजक स्पर्धकामुळे हरत नाहीत, ते स्वतःच्या जुन्या विचारामुळे हरतात. मार्केट बदलतं, टेक्नॉलॉजी बदलते, कस्टमर्स बदलतो, पण आपण बदलतो का? सगळ्यात धोकादायक स्पर्धक बाहेर नसतो, तो आपल्या आत असतो. कालचा तुम्ही. जो माणूस शिकणं थांबवतो तो हळूहळू अप्रासंगिक होतो. जो माणूस शिकत राहतो तो भविष्य घडवतो. शेवटी कोणतं कौशल्य शिकला ज्याने तुमचा विचार बदलला? धन्यवाद.